फरार कृष्ण आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा. बीड कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं. दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? दिशा सालियन प्रकरणाचा तपास किती दिवस करणार? उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल. मुंबई महापालिकेचं नवं जाहिरात धोरण. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर जवळपास 18 महिन्यांनी नवं जाहिरात धोरण जाहीर. एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 3 सभा. इगतपुरी, भगूर आणि येवल्यामध्ये शिंदेंची तोफ धडाडणार. मुंबईमध्ये थंडी लवकरच परतणार. उत्तरेमध्ये गेल्या 48 तासापासून घसरलाय पारा. शनिवारपासून महामुंबईतही जाणवणार थंडी. स्थानिक निवडणुकांसंदर्भामध्ये आज निकाल अपेक्षित. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष. वृक्षतोडीच्या विरोधानंतर महानगरपालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा. नाशिकच्या तपोवनामध्ये कमी झाडांवर कुऱ्हाड चालण्याची सुद्धा शक्यता. नाशिक महानगरपालिकेतील सूत्रांची माहिती. धमक्यांना घाबरूच नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा. हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार. जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू. भाजपचे आमदार आशिष देशमुखांचं वादग्रस्त वक्तव्य. अजित पवारांनी ठरवलं की त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य. अजित पवार दिलेला शब्द पाळतात. राजू खरेंची माहिती. इम्रान खान जिवंत आहे काय? खान कुटुंबाचा टाहो. पाक सरकारचं मौन मात्र स्पष्ट संशयास्पद. ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करताय ते सांगा. मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडलं. पुण्यामध्ये 6 ते 7 वाहनं एकमेकांवर आदळली. येरवड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना. हवा स्वच्छ होईपर्यंत बांधकामं बंद करा. शिवसेना खासदाराची मागणी. मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र. मुंबईतील बेकऱ्यांचं हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष. स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूर. पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष. जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्या. नांदेडच्या इतवारा पोलीस ठाणे हद्दीमध्ये युवकाची हत्या. गोळी झाडल्यानंतर दगडानं ठेचून 25 वर्षीय तरुणाला संपवलं. आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक मंजूर. एकापेक्षा जास्त विवाह केल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास. गुन्हा पुन्हा केल्यास प्रत्येक वेळी शिक्षा दुप्पट. ते माझ्या बांधकाम व्यवसायातले पैसे होते. केनवडेकरांचं स्पष्टीकरण. निलेश राणेंनी माझ्या घरामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. विजय केनवडेकरांचा निलेश राणेंवर आरोप. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम. तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. कमळाचं बटण दाबा आणि राष्ट्रवादीला विजयी करा. गोंदियामध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीचं भरसभेमध्ये वक्तव्य. प्रफुल्ल पटेलांसमोरच वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण.